आयुष्याप्रमाणेच राजकारणातही बदल ही एकमेव शाश्वत गोष्ट असते असं म्हणतात। शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचं बहुधा तसंच होतंय असं म्हणावं लागेल, कारण शरद पवार यांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वतःच तशी घोषणा केली आहे। राष्ट्रवादीचं पवार साहेबांचा प्रस्ताव ऑलरेडी त्यांनी दिलेला होता आणि काही कारणास्तव तो उशीर झालेला होता। आदरणीय राहुलजी गांधी असतील, संकेतजी असतील, सोनियाजी गांधी असतील, या सगळ्या मतदानाला, कारण की देश महत्वाचा आहे, देशातल्या संविधानिक व्यवस्था महत्वाची आहे, संविधान महत्वाचं आहे आणि काँग्रेस हायकमांड या सगळ्या गोष्टीचं त्यावरचं आता मोठ्या प्रमाणात विचारवंतन आणि कामाला सुरुवात झालेली आहे आणि तेच आपण सगळेजण बघतोय। कुणाला असं वाटू शकतं की काँग्रेस त्यांना हवे ते दावे करते, पण तसं नाहीये, कारण सुप्रिया सुळे यांची यावरची प्रतिक्रिया अत्यंत सूचक आहे। अभी अगर बारिश आई तो मैं छाता लूंगी कि रेनकोट, अभी मैंने तय नहीं किया है। बारिश तो आने दो फिर देखेंगे। अभी अगर बारिश आई तो मैं छाता लूंगी कि रेनकोट, अभी मैंने तय नहीं किया है। बारिश तो आने दो फिर देखेंगे। आता इतक्या महत्त्वाच्या विषयावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली नसती तरच नवल। ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी त्यात पुढाकार घेतला पाहिजे। हे महत्त्वाचे नेते आहेत, त्यांची विचारधारा ही जन्मतःच काँग्रेसपासून आहे। त्याने या सगळ्यासाठी पुढाकार घेऊन एक मजबूत राष्ट्रीय काँग्रेस पक्ष पुन्हा नव्याने उभा केला तर आमच्यासारखे जे प्रादेशिक पक्ष आहेत त्यांनाही बळ मिळेल। शरद पवार हे काँग्रेस सारख्या पुरत्या जहाजात पाय ठेवणार नाही, पण ठेवलाच तर भाजपला फायदाच होईल अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली। कोणी पाय ठेवला तर त्याचा आम्हाला फायदा आहे, आम्हाला नुकसान नाही। याचं कारण आम्हाला अधिकची पॉलिटिकल स्पेस ही त्याच्यामुळे उपलब्ध होते। जेवढं विरोधी पक्षाचं कन्सॉलिडेशन होईल तेवढी अतिरिक्त राजकीय स्पेस ही भारतीय जनता पक्षाला प्राप्त होणार आहे। त्यामुळे आमचं याच्यावर कुठली आमची प्रतिक्रिया नाही। विलीनीकरण झालंच तर त्याचे फायदेही आहेत आणि तोटेही। मुळात महाराष्ट्रातील काँग्रेस असो किंवा पवारांची राष्ट्रवादी असो, या दोनही पक्षांना 2014 पासून दमदार कामगिरी करता आलेली नाही। भाजप, शिवसेना आणि सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस यांचा सामना करणं सध्याच्या परिस्थितीत सोपंही नाहीये। त्यामुळे येत्या काही दिवसात विलीनीकरणाचा निर्णय होतो की या फक्त चर्चाच राहतात हे पाहावं लागेल।